कच्च्या कैरीची लोणची म्हटलं की चटपटीत, अगदी स्पायसी, गोड, आंबट गोड दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे लोणची. आणि महाराष्ट्रामध्येच काय म्हणजे लग्नात जिथे जिथे लग्न असतील ना आणि कैऱ्या असतील तिथे तिथे जेवणामध्ये लोणचीचा प्रकार केला जातो. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, 2 कैऱ्या घ्यायच्या आहेत. प्रमाणासहित तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगते, म्हणजे तुमची लोणची अगदी तशीच चवी लागेल आणि सगळेजण आवडीने खातील. 2 कैऱ्या घेतल्या, आतमध्ये कोळ काही जास्त जाड नाहीये, म्हणजे कडक नाहीये, त्यामुळे काय होतं आतमधून कापलं जाईल. जितकं छान कापलं जाईल कैरी तितकी व्यवस्थित आपली लोणची होईल. तर असं काही नाही, आतमध्ये कडक असेल तर बाजूचं काप करून घ्यायचं, फक्त मोठाने काप करायचं. लोणचीला जे आहे म्हणजे भाजीला, कैरीच्या भाजीला आपल्याला मोठाले थोडेसे काप जास्त लागतील. तर अशा प्रकारे आबडधोबड काप करून घेतले मी, म्हणजे खूप बारीक आहे, खूप मोठाले पण मीडियम आकाराचे आपण काप करून घेतलेले आहेत. तर हे काप करताना कैरी आंबट की गोड हा प्रश्न असतो पहिला. जर कैरी गोड असेल म्हणजे तर गोड थोडा कमी घालायचा आहे, आणि कैरी जास्त आंबट असेल तर गोड थोडा जास्त घालायचा आहे. तर ह्या घरी आपल्या अगोदर कैऱ्या कापून नंतर करायची आपल्याला पुढची तयारी. एका बाउलमध्ये मी पूर्ण कैऱ्या काढून घेतल्या आणि एकीकडे आपण पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे, म्हणजे आपली पुढची तयारी लगेच होईल. कैऱ्या कापेपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं, तर पाण्याला छान उकळी आलेली आहे. उकळी आलेल्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, ज्या आपण कैरी कापून घेतलेली म्हणजे कैऱ्या कापून घेतल्या त्या घालायच्या आहे. चमच्याच्या सहाय्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवरती त्याला 2 मिनिटं शिजू द्यायचं. एकदा आपण चेक करून बघणार आहोत, 2 मिनिटं झालेत तर आपण एकदा कैरी चेक करून बघणार आहोत. तर आपल्याला करताना काय करायचं, एक चमच्याच्या सहाय्याने दाबून बघायचं आहे. नरम नाही वाटली तर परत थोडंसं 1 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. तर परत एकदा मी झाकण ठेवलंय आणि परत त्याला शिजू दिलंय. तर 1 मिनिट शिजू द्यायचं, परत नंतर बघायचं, कारण जास्त गाळही नको, नाही तर काय होईल, लोणचीच्या फोडी म्हणजे आपल्याला अख्खी काप दिसणार नाही, लगेच गाळ होऊन जाईल. त्याच्यामुळे मग ते दिसायला छान नाही वाटणार, चवीला छानच लागेल पण दिसायला छान वाटणार नाही, म्हणून आपल्याला थोडं काळजी करून घ्यायचं. तर चमचा सांगितलं की आता आपल्याला गॅस बंद करून ह्या काढून घ्यायच्या. गरम पाण्यात ठेवायच्या नाही जास्त वेळ, कारण आपली फोडणी झाल्यापर्यंत खूप गाळ होती, म्हणून आपण काढून घेतोय. तर ह्या घ्यायच्या एका बाउलमध्ये काढून आता काय करायचं, तर त्यासाठी काय कढई आपल्याला एक घालायचं. जास्त तेल या लोणचीला लागत नाही, म्हणजे भाजीला लागत नाही. त्यामध्ये घालायची चांगली अर्धा चमचा मोहरी घालायची आणि छान मोहरी तडतडू द्यायची. ज्यावेळेस मोहरी तडतडेल गॅस एकदम कमी करायचा, तापलेला तेल जर तापलं असेल तर बंद करायचं. अर्धा चमचा हळद घालायची, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातलाय मी 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा घालायची आणि अर्धी वाटी मी गूळ घातलाय. कैरी आपली जास्त आंबट नाहीये, तर त्यामुळे मी काय केलं, त्यामध्ये गूळ अर्धी वाटी घातलाय. थोडी आंबट असती तर पाऊण वाटी मी इथे गूळ घातला असता. गूळ अगोदर भाजून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये थोडंसं मुसळी अगोदर बारीकच करून घ्या तुम्ही, नाहीतर मग चमच्याच्या साईडने थोडासा प्लेन करून भाजून घ्यायचा आहे. थोडासा काळपटपणा आला की त्यामध्ये घालायचे पाणी, अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, जास्त नाही. थोडासा गूळ मेल्ट होईपर्यंत आपण त्याला शिजून घेणार आहोत, म्हणजे काही कैऱ्या ऑलरेडी आपल्या चांगलं नरम झालेले आहे. त्यामुळे गूळ आपला मेल्ट झाला की नंतर घालायचे काळं मीठ. याने काय होतं, साधं मीठ नाही घालायचं, काळ्या मीठाने छान चटपटीत चव येते, म्हणून ते काळं मीठ घालायचं आहे. आणि नंतर घालायच्या अलगद आपल्या कैऱ्या घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि मस्त अलगद हाताने त्याला झाऱ्याने हलवायचं आहे. तर इथे तुम्हाला वाटत असेल तर पातळ झाले, पण थोडासा गॅस मिडियम करा आणि थोडंसं याला शिजू द्या. जितकं छान शिजेल, म्हणजे गुळ आणि आंबा एकत्र छान शिजला जाईल, त्यावेळेस तुमची लोणची विचारू नका, अगदी अप्रतिम होईल. तरी आपण परत एकदा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करतोय आणि मिक्स केल्यानंतर अजून थोडीशी आपल्याला शिजू द्यावी लागते, म्हणजे थोडंसं घट्ट होऊ द्यावं लागतं. नंतर पण 1 मिनिटासाठी, हे पण 3 मिनिटासाठी शिजू द्यायचं, जास्त नाही. पाणी जास्त जर घातलं तर थोडं जास्त शिजू द्यावं लागेल, पाणी आपण मिडियमच घातले म्हणजे कमीच घातलेलं आहे. तर इथे चटपटीत लोणची आपली तयार आहे. गॅस बंद करायचा आहे. तुम्ही म्हणाला आता पातळ आहे अजून, पण जसं जसं थंड होईल सारण तशी तशी लोणचीचा घट्टपणा त्या लोणचीला येतोय. त्यामुळे इथे या स्टेपवरती बंद करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर किंवा गरम पण खाऊ शकता, पण थंड झाल्यानंतर जितकी छान लागेल तितकी कशाचीच चव तुम्हाला येणार नाहीये. तर मस्त शिजू दिलंय आणि तुम्ही इथे बघू शकता घट्ट टेक्स्चर होते त्याचं. आणि चमच्याच्या साईड घेऊन दाखवतो तुम्हाला, अगदी रसरशीत आणि खायला तर विचारूच नका, नक्की ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हाला ट्राय केल्यानंतरच कळेल ही लोणची कशी झालेली आहे ते. अगदी मस्त करायलाही सोपी, जास्त काही वेळही लागत नाही तुम्हाला. पण आणि हो, तुम्हाला एक सांगायचं मला, ही लोणची करून ठेवली, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली आणि दररोज खायच्या अगोदर अर्धा 1 तासाने बाहेर ठेवल्यानंतर घेतली तर ही लोणची तुम्हाला अगदी छानच लागेल, खराब होणार नाही. 8 दिवस तरी तुमची लोणची खराब होणार नाही. पण शक्यतो मुरतच नाहीये. आपण अर्धा किलोची करा की 1 किलोची करा, 2 ते 3 दिवसात पूर्ण संपून टाकतात सगळेजण. अशी ही चटपटीत आंब्याच्या कैरीची लोणची होते. तर अगदी सोपी आणि कमी साहित्यात होणारी आहे, खूप काही साहित्यही लागत नाहीये. तर आजच नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.